निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। पार्वती, तू इथे का आली आहेस? क्षमा असावी, पण हे काय आहे? नर कंकाल आहेत सगळे, तुम्ही यावर का बसले आहात? मी या आत्म्यांना मुक्ती देतो आहे, त्यांचे कर्म संपवून त्यांना कर्माच्या बंधनातून मुक्त करतो आहे। हे कार्य सोपे नाही, इथे प्रत्येकाला मुक्ती हवी आहे। त्यांचा आकांत मी ऐकतो आहे। मी भक्तांसाठी असे स्थान ग्रहण करण्याचे निर्णय घेतला आहे जिथे दर्शन घेतल्याने भक्तांचे काळाचे भय निघून जाईल। अकाल मृत्यूचे संकट असेल आणि श्रद्धेने उज्जैनमध्ये माझे दर्शन घेतले तर अकाल मृत्यू टळून जाईल। मनात आदि दैविक, आदि भौतिक किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे भय असेल तर माझ्या महंकाळ स्वरूपाच्या दर्शनाने ते निघून जाईल। इथे माझा शृंगार माझ्या प्रिय असलेल्या भस्माने होईल आणि भस्म चिमूटभर जरी भक्ताकडे असेल तर कोणतेही शस्त्र, कोणतीही अशुभ शक्ती येत असली तरी ती माघारी जाईल। पृथ्वीचे असे स्थान जिथे मी महाकाळ या रूपात निवास करायचे ठरवले। अहो, एवढ्या पावसात हे बाळ कारागृहातून गोकुळाकडे आलं, विजत आला, तरीही याला काहीही झालं नाही। आश्चर्य आहे। मला असं वाटतं यशोदा, कदाचित याच कार्यासाठी आपला जन्म झाला असावा। हे बाळ आपल्या दोघांकडे येणार हे विधिलिखितच असावं। मलाही तसंच वाटतंय। या क्षणी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते। आपण भाग्यवान तर आहोतच, पण त्याचबरोबर ही एक मोठी जबाबदारी आपल्याकडे आली। याचा सांभाळ करणं ही एक परीक्षाच आहे। पण याला आपण फार काळ लपवून ठेवू शकत नाही। उद्या सकाळ झाली की सगळ्यांना समजणारच आहे। अगं, पण गोकुळातली माणसं आपलीच आहेत, त्यांना जरी कळलं तरी काही हरकत नाही। पण काहीही होणार नाही। गोकुळातील कोणीही मथुरेत जाऊन हे बाळ इथे आहे हे सांगणार नाही असा विश्वास आहे मला। पण गोकुळात बाहेरचं कोणी आलं तर? बाहेरून कोणी आलंच तर त्याला हे बाळ दिसणार नाही अशी व्यवस्था करू आपण। ठीक आहे। अगं, पण बाळाचं नाव काय ठेवायचं? तुम्हीच ठेवा ना। यशोदा, तुझी काय इच्छा आहे? तुला काय वाटतं या बाळाचं नाव काय ठेवावं? मला असं वाटतं याचं नाव असेल कृष्ण। कृष्ण कृष्ण कृष्ण। सुंदर आहे ना, कृष्ण।
प्रभू, हे माते, आमच्यासाठी काय आज्ञा आहे? आज कृष्ण जन्माष्टमी आहे. त्यानिमित्ताने तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो. भविष्यात हा संभ्रम निर्माण होईल की शिवश्रेष्ठ की हरिश्रेष्ठ, परंतु आम्ही दोघे एकच आहोत. कोणाला शिवतत्व जवळचे वाटेल तर कोणाला विष्णुतत्व जवळचे वाटेल. हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे. पण कोणताही भेद करणे हे अज्ञान असेल. तुम्हाला भक्तांना हे समजून सांगायचे आहे की शिव आणि हरितत्व समजून घेणे हा साधनेचा भाग आहे. परंतु त्यासाठी आपल्याला काहीतरी प्रमाण द्यावं लागेल. पंढरीमध्ये अर्थात प्रतिवैकुंठ आहे, तिथे हरीने मला शिरावर धारण केलेले असेल. अहो अहो, कुठे आहात तुम्ही? अहो, बाहेर येता का? अहो. काय झालं यशोदा? अहो, ते पहा ना, बाळाजवळ साप आहे. तो त्याला दंश करू शकतो. तुम्ही त्याला बाहेर काढा. थांब यशोदा, घाबरू नकोस. हे नागदेवता, आपण या बाळाला काहीही करू नका. याच्या पालन पोषणाची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. वासुदेवांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला इथे आणलंय. नागदेवता, कृपा करून तुम्ही इथून निघून जा, निघून जा. आम्हा दोघांचा तुम्हाला प्रणाम. घाबरला नाहीस ना बाळा? यानंतर तुला एक क्षणही नजरेआड ठेवणार नाही. यशोदा, हे एक प्रकारचं संकटच आलं होतं बाळावर. अशी अनेक संकट पुढे येणार आहेत. आपल्याला याची काळजी घ्यायला हवी. मी सारखं लक्ष ठेवीन याच्यावर. इथून पुढे अशी चूक होणार नाही. तुला ठाऊक आहे ना, याच्या जीवावर उठलेल्या अनेक दुष्ट शक्ती बाहेर आहेत. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या आणि ह्याच्यामध्ये मी उभी असे. श्रीपाद, अरे नगरातून तो व्यंकप्पा आला होता. तिकडची सगळी माहिती देत होता. काय सांगत होता? राजवाड्यात सगळीकडे भुताटकी सुरू झाली आहे म्हणे. म्हणजे? अगं, नगरात सगळीकडे अस्वस्थता आहे. तर्क कुतर्क काढले जात आहेत. कुणालाच काही कळेन असं झाले. श्रीपाद, हे सगळं असं का होत असेल रे? आई, ही राजाला दिलेली शिक्षा आहे.
जिथे अहंकार आहे तिथे मी नाही. जेव्हा राजाचा अहंकार कमी होईल, जेव्हा तो नम्र होईल, जेव्हा तो क्षमा मागेल, तेव्हाच हे सगळं थांबेल. त्याला समजलं पाहिजे की परमेश्वराने त्याला राजपद लोकांचं कल्याण करण्यासाठी दिलं आहे, स्वतःच्या अहंकाराचं पोषण करण्यासाठी नाही. आदेश. जय श्री महाकाल. अलख निरंजन. राजाधिराज, भूमंडल के मालिक, रुद्रों के राजा, स्मशान के निवासी, घोर घोर महाघोर, जय जय श्री महाकाल. जाग जाओ रे शिवभक्तो. जय जय श्री महाकाल. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वता सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यः. मी महांकाळ आशीर्वाद देतो की जो नाथ भक्त माझ्या दारात येईल त्याला रिकाम्या हाताने विनमुख मी परत पाठवणार नाही. कानिफा, आपण उज्जैन नदीत महाकाळांचे दर्शन घेऊयात. श्रीपाद, सुमती, जावई बापू, बाहेर या ग. माई, बोपण्णा, काय झालंय? वेलूप्रभू महाराजांकडून श्रीपादसाठी लखोटा आलाय. महाराजांचा लखोटा? काय संदेश आहे त्या? वेलूप्रभू महाराजांनी श्रीपादसाठी भेटवस्तू पाठवल्या. या पहा. महाराज म्हणाले की त्यांच्याकडून चूक झाली आहे. श्रीपादनी त्यांना दर्शन दिल्यामुळे महाराजांना त्यांची चूक लक्षात आली. श्रीपाद प्रती त्यांची श्रद्धा अजूनच दृढ झाली आहे. श्रीपाद दत्त महाराजांचा अवतार असल्याची खूणगाठही पटली आहे त्यांना. हा म्हणजे चमत्कारच म्हणायचा. श्रीपाद, तू कधी भेटलास महाराजांना? आई, मी तुला म्हणालो होतो ना, मी सूक्ष्म देहाने जाऊन महाराजांना भेट दे. मी त्यांना माझं दर्शन दिलं आहे. मी हे सगळं कशासाठी केलं तर सत्तेत असणाऱ्यांनी अहंकार न ठेवता, गरीब श्रीमंत भेदभाव न करता सगळ्यांवर करुणा करावी, हा त्या मागचा उद्देश होता. खरं तर महाराज सैनिक धाडतील अशी भीती होती, पण श्रीपाद, पुन्हा एकदा तुझी लीला पाहायला मिळाली बघ. या भेटवस्तूंचं काय करायचं? मला कुठल्याही धनाची, भेटवस्तूची आवश्यकता नाही. या भूमीत, गावात
पंचक्रोशीत जिथे कुठे आवश्यकता असेल, जसे की पाणवठे असतील, मंदिर, धर्मशाळा असेल, गायीसाठी कुरण असतील, तिथे हे धन वापरण्यात यावं. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. गुरुदेव, शिव आणि हरी या सृष्टीचे रक्षण करता आणि पालन करता आहेत. या तत्वांची आराधना मनुष्याला सगळ्या संकटांपासून वाचवू शकते. होय गोरक्ष, संपूर्ण ब्रह्मांड या दोन्ही तत्वांनी व्यापलेलं आहे. शिव आणि हरी हे एकरूप आहेत, एकच परमशक्ती आहे आणि त्याच परमशक्तीची विविध रूप मनुष्याला पूजनीय आहेत. गुरुदेव, भ्रमण करताना आपण पाहतो आहोत सगळीकडे अधर्म पसरतो आहे. माणसाच्या मनामध्ये कली उत्पन्न होतो आहे. कलियुग आहे गोरक्ष, त्यामुळे कलीचंच राज्य सुरू आहे. या कलियुगात जेवढे मनुष्य त्याच्या प्रभावाखाली येतील तेवढी कलीची शक्ती वाढत जाईल. परंतु गुरुदेव, अशाने तर तो संपूर्ण सृष्टीवर राज्य करेल. यथा तथा कलीच्याच विचारांच्या प्रवृत्ती असतील. त्याचा हेतू तोच आहे गोरक्ष. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा दुष्टांचा संहार केला तेव्हा कली त्यांच्या समोर आला, त्यांना आव्हान देत होता. ह्यावेळी माझा पराभव झाला, परंतु यापुढे मीच विजयी होईल असं तो म्हणाला.